विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघ आहेत त्या ठिकाणचे महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत ते ईव्हीएमवर संशय व्यक्त करत आहेत आणि त्या संदर्भातचीच बैठक ज्या बैठकीला वकील असीम सरोदे देखील उपस्थित असणार आहेत. आज पुण्यात ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सर, नेमकी या उमेदवारांसोबत तुमची बैठक आहे, नेमकी कशासाठी ही बैठक असणार आहे आणि काय एकंदरीत चर्चा होणार आहे? जे पराभूत उमेदवार आहेत ते ज्या पद्धतीने पराभूत झालेले आहेत तशी अपेक्षा त्यांनी केली नव्हती की या पद्धतीने ते पराभूत होतील की त्यांना स्वतःला आणि त्यांना मतदान करणाऱ्या सगळ्यांना किंवा त्यांचा लौकिक आहे पत आहे अशा सगळ्या मतदारसंघामध्ये एक शंकेचं वातावरण आहे की तुम्ही अशा पद्धतीने हारू शकत नाही आणि त्यामुळे त्यांना निवडणूक याचिका करायची आहे. पण मग केवळ भावनिक बोलून चालत नाही की आम्हाला निवडणूक याचिका करायची आहे, आम्ही पडलो, असं कसं झालं असं म्हणून चालणार नाही. किंवा मतदारांना सुद्धा केवळ दुःख व्यक्त करून चालणार नाही की त्यांच्या मनातला उमेदवार असा अनाहूत पद्धतीने पडला आणि ते पराभूत होणं जे आहे ते चुकीच्या मार्गाने झालेलं आहे असं त्यांना वाटते. त्यामुळे मग प्रश्न असा येतो की जेव्हा कोर्टात जायचं असेल तेव्हा आपल्याला न्यायालयीन प्रक्रिया योग्य पद्धतीने वापरण्यासाठी प्रामाणिकपणे त्याच्याबद्दलचे डॉक्युमेंट्स देणं, कागदपत्रांची पूर्तता करणं आणि कोणत्या आधारे आपण केस करतो आहे. कारण की निवडणूक याचिका ही साधारणतः फ्री आणि फेअर इलेक्शन म्हणजे प्रामाणिकपणे निवडणुकांचं आयोजन झालं नाही, त्याच्यामध्ये भ्रष्ट मार्गांचा वापर झाला आणि भ्रष्ट मार्गांच्या वापरासोबतच मग ईव्हीएमचा जो गैरवापर आहे तो सुद्धा, असे सगळे मुद्दे मांडावे लागतात आणि त्यासाठी डॉक्युमेंटेशन आवश्यक आहे. म्हणजे जसं आता वेगवेगळे अर्ज भरून घेतात की उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला, मग त्याच्यामध्ये प्रतिज्ञापत्र दिलं, मग प्रतिज्ञापत्र त्याच्यामध्ये खोटी माहिती असेल तर ते प्रतिज्ञापत्र क्रॉस चेक न होता जे व्हेरीफाय न होता सँक्शन झालेलं आहे त्याच्यावर आपण आक्षेप घेऊ शकतो. गुन्हे अनेक जणांवर असतात, ते गुन्हे नोंदवले जात नाही किंवा गुन्ह्यांची माहिती दिली जात नाही. मग सरकारी ड्यूज जे असतात की सरकारी काही देणे असेल, टॅक्स भरायचा असेल, हे सगळे देणे पूर्ण झालेलं असलं पाहिजे अशी एक तरतूद आहे, पण ती बरेचदा केली जात नाही आणि म्हणून मग या सगळ्या मुद्द्यांवर आपण आक्षेप घेऊन त्या व्यक्तीची निवड ही बेकायदेशीर आहे, त्यांची निवडणुकीमधला विजय हा रद्द करावा अशा प्रकारची मागणी करू शकतो. आणि म्हणून या निवडणूक याचिकेच्या सगळ्या प्रक्रियेसंदर्भात माहिती घेण्यासाठी आजची एक परिषद ठेवलेली आहे, जिथे सगळ्या उमेदवारांना रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट म्हणजे लोकप्रतिनिधित्व कायदा आणि आर्टिकल 226 किंवा ज्यानुसार आपण निवडणूक याचिका करू शकतो अशा सगळ्या प्रक्रियांची माहिती देण्यात येईल. महाविकास आघाडीचे उमेदवार या परिषदेला येणार आहेत, परंतु ईव्हीएम संबंधित सर संशय व्यक्त केला जातोय. या उमेदवारांशी या संबंधित काय बोलणं झालंय का तुमचं? ईव्हीएमच्या संदर्भात सार्वत्रिक संशय व्यक्त झालेला आहे महाराष्ट्रात आणि यापूर्वी सुद्धा. म्हणजे आपण जर पाहिलं तर सगळ्यात पहिले संशय लालकृष्ण अडवाणींनी व्यक्त केला. नितीन गडकरी जेव्हा भाजपचे भारताचे प्रमुख होते तेव्हा त्यांनी सुद्धा ईव्हीएम मशीनबद्दलचे आक्षेप नोंदवले, जाहीरपणे ते सांगितलं, त्याच्या बातम्या पण अनेक ठिकाणी आलेल्या आहेत. त्यामुळे ईव्हीएम बद्दलचे आक्षेप हे आता सार्वत्रिक आहेत, पण ते उघड कसे करायचे हा एक अत्यंत कळीचा मुद्दा बनलेला आहे. कारण की चोरी पकडता येत नाही आहे आणि या पार्श्वभूमीवर एक प्रोव्हिजन जी सर्वोच्च न्यायालयाने मागे एक निकाल दिला त्याच्यामध्ये सांगितली होती की आपण 5% जे व्हीव्हीपॅटचे मतं आहे त्याची पडताळणी आपण करू शकतो आणि त्यासाठी तुम्हाला किती पैसे भरावे लागतील, केव्हा भरावे लागतील, कसा अर्ज करायचा याबद्दलची प्रक्रिया सुद्धा आम्ही आज सांगणार आहे की तसं करून सगळ्यांनी ते 5% जे काही ईव्हीएम मधलं मत असेल त्याच्याशी व्हीव्हीपॅटच्या स्लिपची पडताळणी करून घ्यावी. मग त्याच्यामध्ये जर फरक दिसला तर नक्कीच तो खूप महत्त्वाचा ईव्हीएम मधला घोटाळा आहे असं प्रायमा फेसी आपल्याला एक प्रथमदर्शनी तरी कारण दिसेल. तुम्ही जिल्ह्यातील जे पडलेले उमेदवार आहेत त्यांना मशीनमधील स्लिप आणि मशीनचं मतदान हे पडताळणी करायला सांगणार आहात एकंदरीत? हो, ती माहिती आम्ही देणार आहोत कारण की सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देश दिलेच आहे की कुठेतरी पारदर्शकता या सगळ्या ईव्हीएम मशीनमधून होणाऱ्या मतमोजणीमध्ये असली पाहिजे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक 5% निदान तुम्ही त्या स्लिपची पडताळणी करा असे आदेश दिले होते. खरं तर ती याचिका होती की 100% व्हीव्हीपॅट आणि म्हणजे मतमोजणी झाली आहे त्याची पडताळणी करावी, पण कोर्टाने सांगितलं नाही, तो खूप मोठा वेळ वाया जाईल, त्यापेक्षा आपण 5% करू. तर मग अट्रॅन्डम पद्धतीने वेगवेगळ्या मतदारसंघातले 5% असे व्हीव्हीपॅटच्या स्लिप एकत्र करून त्याची पडताळणी ईव्हीएम मशीनमधून झालेल्या वोटिंगच्या मतदान प्रक्रियेतून जी मतमोजणी झाली त्याच्याशी करण्यात येईल.
महाविकास आघाडीचे या परिषदेला सगळे उमेदवार येणार असल्याची माहिती समजते, परंतु महाविकास आघाडीतील जे मोठे नेते आहेत, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा काँग्रेसचे नेते, यांच्याशी तुमचं या संबंधित काय बोलणं झालंय? काल मुंबईला याबद्दल उद्धव साहेब ठाकरे यांनी सुद्धा शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांसोबत वार्तालाप केला आणि शरद पवार साहेबांनी सुद्धा जाहीरपणे हे वार्तालाप करून सांगितलेलं आहे की ईव्हीएम बद्दलच्या शंकांबद्दल आता अभ्यासपूर्ण पद्धतीने विरोध करावा लागेल आणि त्यासाठी लढावं लागेल. त्यामुळे त्यांची भूमिका आता नक्की झालेली आहे. काँग्रेसची सुद्धा भूमिका नक्की नसली तरी पण ते सुद्धा राष्ट्रीय पातळीवर दिल्लीला त्यांची याच्या संदर्भातली मीटिंग आहे आणि एकूणच ईव्हीएम बद्दलचं वातावरण पेटवलं जात आहे. कारण की माझं व्यक्तिगत म्हणणं असं आहे की कोणत्या पक्षाचे उमेदवार निवडून आले, कोणत्या पक्षाचे उमेदवार पडले, याच्यापेक्षा सुद्धा शंका कुशंकांच्या पलीकडे निवडणुकीची मतमोजणी असली पाहिजे आणि आपल्याला त्या विजयी उमेदवारांबद्दल, विजयी पक्षांबद्दल, त्यांना मिळालेल्या बहुमताबद्दल शंका नसल्या पाहिजे. आता शंका नसणं हा आपला अधिकार आहे आणि मी जसं नेहमी सांगत आलेलो आहे की मी ज्यांना मत दिलं त्यांच्यापर्यंत ते मत पोचलं की नाही याची पडताळणी जर मला करता येत नसेल तर माझा मतदानाचा कायदेशीर हक्क जो आहे तो मला अर्धवट स्वरूपात मिळालेला आहे. याची नागरिकांना सुद्धा आता जाणीव झाली पाहिजे. सर, आजच्या या बैठकीला उमेदवारांसह कोण मोठे नेते उपस्थित असणार आहेत, जयंत पाटील किंवा शिवसेनेतून, काँग्रेसमधून? उमेदवार हजर असणार हे मला माहिती आहे, पण अजून कोणते कोणते नेते येणार त्याची काही मला माहिती नाही पूर्ण. धन्यवाद सर. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.